कळंबोली परिसरात गुटख्याची सर्रास विक्री। कॅन्सरसह अन्य आजारांना आमंत्रण देणाऱ्या गुटखा विक्रीवर सरकारने बंदी घातली आहे। मात्र कळंबोली परिसरात आजही पानटपरीवर प्रदर्शन मांडून या घातक गुटख्याची विक्री केली जाते। या प्रकरणी पोलीस विभागाने लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी पत्रकार मित्र असोसिएशनने केली आहे। राज्यात 2012 पासून गुटखा बंदी असतानाही अन्न सुरक्षा मानदे कायदा पायदळी तुडवीत शहरातील प्रत्येक पानटपरीवर अवैधरित्या खर्रा, गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूची राजरोसपणे सर्रास विक्री सुरू असल्याचं वास्तव कळंबोली परिसरात उघडकीस आलंय। शहरात प्रत्येक पानटपरीवर राजरोसपणे गुटखा विकला जात असताना गुटखा विक्रेत्यांना अन्न आणि औषध प्रशासन विभागातील अर्थात FDA अधिकाऱ्यांचा आशीर्वाद तर नाही ना, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडलाय। या ठिकाणी पान विक्री करण्याऐवजी घातक तंबाखूचा खर्रा, गुटख्याच्या पुड्या, सुगंधित तंबाखू, पान मसाल्याची विक्री करण्यात येत आहे। त्यामुळे तरुणाई व्यसनाधीन होत असून त्यांना कर्करोगासारख्या गंभीर आजाराला सामोरं जावं लागतंय। अशा गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करत आहोत। कळंबोली परिसरात कुठे सुरू असेल तर त्याची माहिती घेऊन कारवाई करतो, अशी माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दिली। ब्युरो रिपोर्ट, कोकण संध्या न्यूज, पनवेल। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।